घुसखोरी करत बांगलादेशमधून भारतात दाखल झालेल्या कुटुंबाला नाशिकच्या दहशतवादी विरोधी पथकानं ताब्यात घेतलंय। नाशिकच्या पाथर्डी फाटा इथं अवैध वास्तव्यास असणारे बांगलादेशी कुटुंब आता ताब्यात आहे। नाशिकच्या एटीएसचा छापा स्थानिकांनीही बेड्या ठोकल्यात, तर दहशतवादी विरोधी पथकानं इंदिरानगर परिसरात ही संपूर्ण कारवाई केली आहे। स्थानिकांच्या मदतीनं भाडे तत्वावर हे बांगलादेशी कुटुंब राहत होतं। 2 बांगलादेशी महिला आणि एका पुरुषाचा या कुटुंबात समावेश आहे। बांगलादेशी युवती सोबत लग्न करून त्यांना आश्रय देणाऱ्या स्थानिकालाही पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। बेरोजगारीला कंटाळून मूळ वैद्य प्रवासी कागदपत्रांशिवाय दूतावासाची परवानगी न घेता घुसखोरी केली। IMO ॲपद्वारे बांगलादेशमध्ये संपर्क सुरू होता अशी माहिती देखील समोर आली आहे। पोलिसांच्या झडतीत मोबाईलमध्ये एक एअरटेलचं सिम कार्ड बांगलादेशी क्रमांकावर सुरू असल्याचं आता आढळलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।